रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची चर्चा आहे। आधी पाटी काढली गेली, काही वेळातच पुन्हा लावली गेली। शिंदेंच्या राजीनाम्याआधीच पाटी काढली, त्याच्यामुळे चर्चा आहे। पिलर पॉलिश करण्यासाठी पाटी काढल्याचं बांधकाम विभागानं त्यानंतर सांगितलं। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे। सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असताना मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू असताना नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी या बंगल्यावरची जी पाटी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पाटी हटवण्यात आलेली होती। मात्र आता ती पाटी जी आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आता अधिवेशन काळ आहे, हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे, पुढल्या महिन्यात डिसेंबर महिने होणे अपेक्षित आहे। असं असताना सगळीकडे जी आहे ती अधिवेशनाच्या तयारीची लगबग सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि अशाच वेळी मुख्यमंत्र्यांचा जो शासकीय बंगला आहे नागपुरातील रामगिरी याच्याही मेंटेनन्सचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण पाहू शकतो की साफसफाई सुरू आहे, स्वच्छता सुरू आहे। आणि अशा वेळी जे आहे ते जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काही दिवसांपूर्वी काढण्यात आल्याचं येथील कंत्राटदारांनी सांगितलं होतं। त्या पाठीमागचं कारण हे होतं की जो हा ग्रेनाईट आहे, ग्रेनाईटचं जे पॉलिशिंग करण्यात येतं ते ग्रेनाईटचं पॉलिशिंग करण्यासाठी ही पाटी काढण्यात आली होती। मात्र त्यानंतर जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आली की एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी शासकीय बंगल्यावरनं काढण्यात आलेली आहे, त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात शासकीय स्तरावर हालचाली झाल्या आणि एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री असल्याच्या नावाची पाटी पुन्हा लावण्यात आलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये चुरस निर्माण झाले। देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील। त्यापूर्वी ही नावाची जी पाटी आहे ती काढल्याने मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर ही पाटी पुन्हा लावण्यात आलेली आहे। मात्र जे कारण सांगण्यात आलेलं आहे कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडनं ते हे की पॉलिश करायचं होतं आणि या पॉलिशिंगसाठी ही पाटी काढण्यात आली होती। मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू असताना या पाटी काढण्याला आणि लावण्यालाही एक वेगळं असंच महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।